मकर राशीच्या लोकांबद्दल एक असे गुपित आहे जे बहुतेक लोकांना कधीच समजत नाही. ते शांत का राहतात? ते अचानक लोकांपासून दूर का जातात? आणि त्यांच्या मनात नेमके काय चालू असते? ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या व्यक्तींच्या शांततेमागे अशी काही रहस्ये दडलेली आहेत, जी ऐकल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकाल. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याशी किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या मकर राशीच्या व्यक्तींशी तंतोतंत जुळू शकते. मकर राशी, तुमचं शांत राहणं खरंच इतकं साधं नाही. ज्योतिष सांगतं सत्य. मकर राशीचे लोक बाहेरून जितके शांत दिसतात तितके ते आतून साधे नसतात. त्यांचे शांत राहणे हे त्यांच्या कमकुवतपणाचे चिन्ह नसते, तर ती त्यांच्या मजबूत व्यक्तिमत्वाची ओळख असते. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे, प्रत्येक वादात स्वतःला सिद्ध करणे किंवा प्रत्येक व्यक्तीला उत्तर देणे हे मकर राशीच्या स्वभावात नसते. ते अनेकदा शांत राहून समोरच्या व्यक्तीचे निरीक्षण करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीवर शनी ग्रहाचे अधिपत्य असते. शनी हा कर्म, संयम, शिस्त आणि खोल विचारांचा ग्रह मानला जातो. त्यामुळे मकर राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत पटकन बोलत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट समजून घेतात, लोकांचे वागणे पाहतात आणि योग्य वेळ येण्याची वाट बघतात. त्यांच्या शांततेमागे अनेक न बोललेले अनुभव आणि आयुष्याने शिकवलेले धडे दडलेले असतात. मकर राशीचे लोक जेव्हा शांत होतात तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की त्यांना काही फरक पडत नाही. उलट त्यांना सर्व काही दिसत असते, प्रत्येक शब्द आठवत असतो आणि प्रत्येक वागण्याची नोंद त्यांच्या मनात होत असते. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात, कारण त्यांना माहीत असते की प्रत्येक गोष्टीचे उत्तर शब्दांनी द्यावे लागत नाही. काही गोष्टी वेळच सिद्ध करून दाखवते. या राशीचे लोक खूप कमी लोकांवर विश्वास ठेवतात. एकदा विश्वास तुटला की ते मोठे मोठे वाद घालत नाहीत, कोणालाही दोष देत नाही. ते फक्त शांत होतात आणि हळूहळू त्या व्यक्तीपासून दूर जाऊ लागतात. त्यांची ही शांतता अनेकांना समजत नाही, पण हाच त्यांचा स्वतःचे रक्षण करण्याचा मार्ग असतो. मकर राशीचे लोक मनाने खूप भावुक असतात, पण ते आपल्या भावना सहज कोणासमोर व्यक्त करत नाहीत. त्यांना स्वतःच्या वेदना, दुःख आणि संघर्ष स्वतःमध्येच ठेवण्याची सवय असते. म्हणूनच अनेकदा लोक त्यांना कठोर किंवा भावनाशून्य समजतात. पण सत्य हे आहे की ते इतरांपेक्षा जास्त खोलवर प्रत्येक गोष्ट अनुभवत असतात. जेव्हा मकर राशीचा व्यक्ती अचानक शांत होतो, तेव्हा समजून घ्या की त्याच्या मनात काहीतरी खूप मोठे चालू आहे. कदाचित तो कोणाच्या वागण्यामुळे दुखावला असेल, कदाचित एखाद्या गोष्टीचा विचार करत असेल किंवा कदाचित त्याने आपल्या आयुष्यात एखादा मोठा निर्णय घेतलेला असेल. कारण मकर राशीचे लोक बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. त्यांची शांतता ही त्यांच्या ताकदीचे शस्त्र असते. ते आयुष्यात अनेक संघर्ष सहन करतात, अनेक वेळा एकटे पडतात, पण तरीही स्वतःला सावरून पुन्हा उभे राहतात. त्यांना प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्याची गरज वाटत नाही. ते आपल्या यशाने उत्तर देण्यावर विश्वास ठेवतात. ज्योतिष सांगते की मकर राशीच्या लोकांनी जर एखाद्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला सुरुवात केली तर त्यामागे खूप मोठे कारण असते. ते कोणालाही सहज आपल्या आयुष्यातून दूर करत नाही, पण एकदा त्यांनी मनातून कोणाला सोडले तर पुन्हा मागे वळून पाहणे त्यांना आवडत नाही. म्हणून जर तुमच्या आयुष्यात एखादी मकर राशीची व्यक्ती असेल आणि ती अचानक खूप शांत झाली असेल, तर त्या शांततेकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यांच्या मनात खूप काही चालू असू शकते. त्यांची शांतता ही कमजोरी नाही, तर ती त्यांच्या अनुभवांची, संयमाची आणि अंतर्गत शक्तीची सर्वात मोठी ओळख आहे. मकर राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो, तो म्हणजे ते प्रत्येक गोष्ट मनात खोलवर साठवून ठेवतात. कोणाच्या एका छोट्या कृतीमागचा हेतू काय आहे, कोण खरेपणाने साथ देत आहे आणि कोण फक्त गरजेनुसार जवळ येत आहे, हे ते लवकर ओळखू लागतात. त्यामुळे त्यांचे मित्र खूप कमी असतात, पण जे असतात त्यांच्यासाठी ते पूर्णपणे समर्पित असतात. मकर राशीचे लोक आपल्या आयुष्याबद्दल खूप गंभीर असतात. त्यांना विनाकारण वेळ वाया घालवणे, सतत तक्रारी करत बसणे किंवा फक्त स्वप्न रंगवत राहणे आवडत नाही. ते आपल्या ध्येयासाठी शांतपणे मेहनत घेत राहतात. अनेकदा त्यांच्या मेहनतीची दखल सुरुवातीला घेतली जात नाही, पण वेळ येताच त्यांचे यश सर्वांना आश्चर्यचकित करून जाते. त्यांच्या शांत स्वभावामागे एक मोठी जिद्द लपलेली असते. एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा ते स्वतःवरच खूप दबाव टाकतात. त्यांना स्वतःकडून खूप अपेक्षा असतात आणि हाच स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतो.
मकर राशीचे लोक खोटेपणा आणि दिखावा अजिबात सहन करू शकत नाही. त्यांना नात्यांमध्ये स्पष्टता आणि प्रामाणिकपणा हवा असतो. जर एखाद्याने त्यांचा विश्वास तोडला तर ते मोठ्याने राग व्यक्त करत नाहीत. ते फक्त मनातून त्या व्यक्तीचे महत्त्व कमी करू लागतात. त्यांच्या दृष्टीने विश्वास हा एकदाच मिळणारा खजिना असतो. ज्योतिषानुसार मकर राशीचे लोक अनेकदा त्यांच्या आयुष्यात उशिरा यश मिळवतात. पण जे मिळते ते टिकणारे आणि मजबूत असते. त्यांना संघर्षाची भीती नसते. उलट प्रत्येक अडचण त्यांना आणखी मजबूत बनवत जाते. म्हणूनच त्यांचे आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेले असले तरी शेवटी ते स्वतःचा वेगळा ठसा उमटवतात. या राशीचे लोक आपल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करण्यात फारसे कुशल नसतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे प्रेम, काळजी किंवा आपुलकी लोकांच्या लक्षातच येत नाही. पण जे त्यांच्या जवळचे असतात त्यांना माहीत असते की मकर राशीचा व्यक्ती कमी बोलतो पण मनापासून साथ देतो. मकर राशीच्या लोकांमध्ये एक अद्भुत सहनशक्ती असते. जे प्रसंग इतरांना खचून टाकतात त्या प्रसंगामध्येही ते स्वतःला सावरतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करतात. त्यांच्या आयुष्यात कितीही वादळे आली तरी ते सहज हार मानत नाहीत. कारण त्यांच्या मनात एक विश्वास असतो की प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळ नक्की येतो. ते आपल्या भविष्याचा विचार खूप आधीपासून करत असतात. त्यामुळे ते घेतलेले निर्णय अनेकदा इतरांना कठोर किंवा विचित्र वाटू शकतात. पण काळ जसजसा पुढे जातो तसतसे त्यांच्या निर्णयांमागचे कारण सर्वांच्या लक्षात येते. मकर राशीचे लोक आजचा आनंद आणि उद्याची सुरक्षितता यामध्ये योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा संयम. ते कोणत्याही गोष्टीत घाई करत नाहीत. नातेसंबंध असो, करिअर असो किंवा एखादा मोठा निर्णय असो, ते प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करूनच पुढे जातात. म्हणूनच त्यांच्याकडून चुका कमी होतात आणि अनुभव अधिक मिळतात. मकर राशीच्या लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या शब्दांकडे नाही तर त्यांच्या कृतीकडे पाहावे लागते. कारण ते जे बोलत नाही तेच अनेकदा त्यांच्या मनातील सर्वात मोठे सत्य असते. त्यांच्या शांततेत अनेक स्वप्ने, अनेक संघर्ष आणि अनेक अपूर्ण गोष्टी दडलेल्या असतात. ज्यांची जाणीव फक्त काही मोजक्याच लोकांना होते. मकर राशीचे लोक आयुष्यात खूप कमी वेळा स्वतःसाठी थांबतात. ते नेहमी एखाद्या जबाबदारीत, एखाद्या ध्येयात किंवा एखाद्या मोठ्या स्वप्नाच्या मागे धावत असतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर शांतता दिसत असली तरी त्यांच्या मनात सतत विचारांची गर्दी सुरू असते. ते भविष्यासाठी योजना आखत असतात, आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असतात आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी सतत काहीतरी शिकत असतात. त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा असते. ते इतरांच्या यशाने प्रेरित होऊ शकतात पण कोणाशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःची प्रगती करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. ते आपल्या गतीने चालतात आणि इतरांनी केलेल्या टीकेमुळे आपला मार्ग बदलत नाही. मकर राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे ते संकटाच्या वेळी घाबरत नाहीत. जेव्हा इतर लोक भावनिक होऊन निर्णय घेतात तेव्हा मकर राशीचे लोक परिस्थितीचा बारकाईने विचार करतात. ते प्रत्येक समस्येकडे एक धडा म्हणून पाहतात. म्हणूनच अनेक वेळा लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. कारण त्यांचे विचार संतुलित आणि व्यावहारिक असतात. त्यांना आयुष्यात स्थिरता खूप महत्त्वाची वाटते. नातेसंबंध, आर्थिक बाबी किंवा करिअर, प्रत्येक क्षेत्रात त्यांना सुरक्षितता आणि विश्वास हवा असतो. अनिश्चितता त्यांना फारशी आवडत नाही. त्यामुळे ते कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी त्याचे दूरगामी परिणाम काय असतील याचा विचार करतात. मकर राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. ते इतरांसाठी मजबूत राहण्याचा प्रयत्न करताना स्वतःच्या मनातील थकवा, दुःख किंवा चिंता लपवतात. यामुळे कधी कधी ते आतून खूप एकटे पडतात. पण त्यांना आपले दुःख कोणासमोर मांडणे कठीण वाटते. कारण त्यांना इतरांवर ओझे बनायचे नसते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो. ते प्रत्येक वेळी पुढे येऊन नेतृत्व करतीलच असे नाही. पण परिस्थिती कठीण झाली तर लोक आपोआप त्यांच्याकडे पाहू लागतात. कारण त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आणि जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्य असते. मकर राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळाले तरी त्याची तक्रार नसते. त्यांना माहीत असते की मजबूत पाया तयार होण्यासाठी वेळ लागतो.
त्यामुळे ते छोट्या यशावर थांबत नाहीत आणि अपयशामुळे पूर्णपणे खचूनही जात नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक अनुभव हा पुढच्या यशाची तयारी असतो. त्यांच्या जीवनात काही मोजकी माणसे खूप महत्त्वाची असतात. एकदा एखाद्या व्यक्तीला त्यांनी आपले मानले तर त्या व्यक्तीसाठी ते कोणत्याही परिस्थितीत उभे राहू शकतात. पण त्याच वेळी त्यांना नात्यांमध्ये सतत आदर आणि प्रामाणिकपणा अपेक्षित असतो. स्वार्थी वागणूक किंवा वारंवार होणारी निराशा ते फार काळ सहन करत नाही. मकर राशीच्या लोकांना शांत वातावरण, नियोजनबद्ध जीवन आणि स्वतःसाठी काही वेळ मिळणे खूप आवडते. गर्दीत राहूनही ते स्वतःच्या विचारांच्या जगात हरवून जाऊ शकतात. अनेक वेळा त्यांच्या मोठ्या कल्पना आणि निर्णय या एकांतातच जन्म घेतात. त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःला सतत सुधारत राहणे. ते कालच्या स्वतःपेक्षा आज चांगले होण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बाहेरून मिळणाऱ्या कौतुकापेक्षा स्वतःच्या प्रगतीत अधिक आनंद मिळतो. म्हणूनच मकर राशीचे लोक अनेकदा शांत असले तरी त्यांच्या मनात सतत काहीतरी मोठे घडत असते आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळे आणि खास बनवते. मकर राशीच्या लोकांमध्ये एक अनोखी सवय असते. ती म्हणजे ते प्रत्येक नात्याची आणि प्रत्येक परिस्थितीची मनात शांतपणे परीक्षा घेत असतात. कोण किती वेळ साथ देईल, कोण फक्त गरजेपुरते जवळ आहे आणि कोण खऱ्या अर्थाने त्यांना समजून घेत आहे, हे ते वेळोवेळी स्वतःच्या निरीक्षणातून ओळखतात. त्यामुळे ते कोणालाही लगेच आपल्या मनात स्थान देत नाहीत. त्यांना आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मेहनतीने मिळवायची असते. सहज मिळालेल्या गोष्टींपेक्षा संघर्ष करून मिळवलेल्या गोष्टींची किंमत त्यांना अधिक वाटते. म्हणूनच ते आपल्या यशाचा फारसा गाजावाजा करत नाहीत. त्यांच्यासाठी काम पूर्ण होणे आणि स्वतःला सिद्ध करणे हेच सर्वात मोठे समाधान असते. मकर राशीचे लोक अनेकदा आपल्या भावना कागदावर, विचारांमध्ये किंवा एकांतात व्यक्त करतात. ते प्रत्येक भावना शब्दांमध्ये मांडू शकत नाहीत. पण त्यांच्या मनात भावनांचे एक वेगळे विश्व असते. काही गोष्टी ते वर्षानुवर्षे मनात ठेवू शकतात, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट लगेच बोलून दाखवण्याची सवय नसते. या राशीच्या लोकांना आपला स्वाभिमान खूप प्रिय असतो. ते मदत स्वीकारू शकतात, पण कोणापुढे स्वतःचा सन्मान गमावून जगणे त्यांना मान्य नसते. ते संकटात असले तरी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक वेळा लोकांना ते खूप कठोर किंवा हट्टी वाटतात, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या आत्मसन्मानाचा भाग असतो. मकर राशीच्या लोकांमध्ये एक गुप्त गुण असतो. ते खूप चांगले श्रोते असतात. लोक आपली मनातील गोष्ट त्यांच्या समोर सहज बोलतात, कारण ते न बोलताही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक समस्येचे उत्तर देत नाहीत, पण योग्य वेळी योग्य शब्द बोलण्याची त्यांची क्षमता अनेकांना आधार देते. त्यांना आयुष्यात दिखावा आवडत नाही. ते साधेपणामध्येही समाधान शोधू शकतात. महागड्या गोष्टींपेक्षा त्यांना विश्वास, शांतता आणि स्थिरता अधिक महत्त्वाची वाटते. म्हणूनच त्यांचे निर्णय अनेकदा इतरांच्या अपेक्षांपेक्षा वेगळे असतात. मकर राशीचे लोक वेळेची किंमत खूप चांगल्या प्रकारे जाणतात. कोणत्या गोष्टीवर आपली ऊर्जा खर्च करावी आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहावे हे ते अनुभवातून शिकतात. त्यामुळे वय वाढत जाईल तसतसे ते अधिक निवडक बनतात. त्यांचे मित्र कमी होतात, पण नाती अधिक अर्थपूर्ण बनतात. त्यांच्या मनात एक अदृश्य भीतीही असते, अपूर्ण राहण्याची. त्यांना सुरू केलेली गोष्ट अर्धवट सोडणे आवडत नाही. त्यामुळे ते अनेकदा स्वतःला जास्त कामात गुंतवून घेतात. ते थकलेले असले तरी आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतात. मकर राशीच्या लोकांना आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रेरणा मिळते. एखादे चांगले वाक्य, एखादा जुना अनुभव किंवा एखाद्या व्यक्तीचा संघर्ष त्यांना नवीन दिशा देऊ शकतो. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि त्या शिकवणीवर पुढचे आयुष्य उभे करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यांची अंतर्गत ताकद. बाहेरून शांत, संयमी आणि साधे दिसणारे हे लोक आतून अत्यंत धैर्यवान असतात. अनेक अपयश, निराशा आणि एकटेपणातून ते स्वतःला पुन्हा उभे करू शकतात. म्हणूनच मकर राशीच्या लोकांचा प्रवास इतरांसारखा दिसत असला तरी त्यांच्या मनात चालणारे जग पूर्णपणे वेगळे आणि अतिशय गूढ असते. मकर राशीच्या लोकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याकडे एक जबाबदारी म्हणून पाहतात. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नसतात, तर प्रत्येक अनुभवातून स्वतःला घडवण्याची एक संधी असते. त्यामुळे इतर लोक ज्या गोष्टी सहजपणे विसरून पुढे जातात, त्या गोष्टी मकर राशीचे लोक मनात ठेवून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात. ते एखाद्या व्यक्तीला लगेच न्याय देत नाहीत.
ते लोकांना वेळ देतात, त्यांचे वागणे समजून घेतात आणि मगच त्यांच्याबद्दल मत तयार करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील नाती कमी असली तरी ती खूप खोल आणि अर्थपूर्ण असतात. त्यांना वरवरच्या ओळखींपेक्षा मनाने जोडलेली माणसे जास्त प्रिय असतात. मकर राशीचे लोक अनेकदा स्वतःसाठी खूप कठोर असतात. इतरांनी त्यांच्या केलेल्या कामाचे कौतुक केले तरी त्यांना वाटते की अजून काहीतरी बाकी आहे. ते स्वतःला सतत अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्नात असतात. त्यांच्या मनात एक आवाज सतत त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतो. त्यांना अपयशाची भीती नसते, पण अपूर्ण प्रयत्नांची खंत नक्कीच असते. त्यामुळे ते एखादे काम हातात घेतल्यावर त्यासाठी पूर्ण शक्तीने मेहनत घेतात. ते नशिबावर कमी आणि सातत्यावर जास्त विश्वास ठेवतात. त्यांना वाटते की आजची मेहनत उद्याच्या यशाचा पाया तयार करते. मकर राशीच्या लोकांना स्वतःचा वेळ खूप मौल्यवान वाटतो. ते प्रत्येकाला आपली ऊर्जा देत नाही. त्यांना असे लोक आवडतात जे स्पष्ट बोलतात, आपला शब्द पाळतात आणि नात्यांमध्ये स्थिरता ठेवतात. वारंवार बदलणारे स्वभाव आणि अनिश्चित वागणूक त्यांना थकून टाकते. त्यांच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा ते अचानक स्वतःला सर्वांपासून दूर ठेवू लागतात. ही त्यांची नाराजी नसते, तर स्वतःला पुन्हा समजून घेण्याची प्रक्रिया असते. ते एकांतात स्वतःचे विचार मांडतात, आपल्या चुका शोधतात आणि पुढे कोणत्या दिशेने जायचे याचा निर्णय घेतात. मकर राशीचे लोक सहजपणे कोणाकडून प्रभावित होत नाही. ते कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवत नाही. ते व्यक्तीच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीकडे जास्त लक्ष देतात. म्हणूनच अनेक वेळा ते इतरांपेक्षा कमी फसतात, कारण ते प्रत्येक गोष्टीकडे व्यावहारिक दृष्टीने पाहतात. त्यांना आपल्या कुटुंबाबद्दल आणि जवळच्या व्यक्तींबद्दल खूप जबाबदारीची भावना असते. ते आपल्या लोकांसाठी खूप काही करू शकतात, पण त्याबद्दल मोठ्या अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे मोठमोठे शब्द नाहीत, तर वेळेवर दिलेली साथ आणि न बोलता केलेली काळजी असते. मकर राशीच्या लोकांमध्ये एक विशेष शांत आत्मविश्वास असतो. ते प्रत्येक वेळी स्वतःची क्षमता जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना माहीत असते की योग्य वेळ आल्यावर त्यांचे कामच त्यांची ओळख बनवेल. त्यामुळे ते प्रसिद्धीपेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात. त्यांच्या मनात एक मोठे स्वप्न असते, आयुष्यात काहीतरी असे निर्माण करायचे जे काळानुसार टिकून राहील. ते फक्त वर्तमानासाठी जगत नाही, ते भविष्यासाठी पाया रचत असतात. त्यांच्या अनेक निर्णयांमागे दूरचा विचार आणि दीर्घकालीन योजना दडलेली असते. मकर राशीचे लोक एकदा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला की त्यासाठी खूप काळ संघर्ष करू शकतात. लोकांनी त्यांना समजून घेतले नाही तरी ते आपला मार्ग सोडत नाहीत. त्यांच्या जिद्दीमुळे अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात गूढ भाग म्हणजे त्यांची भावनिक खोली. ते प्रत्येक आठवण, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक व्यक्तीला एका वेगळ्या पद्धतीने जपून ठेवतात. काही नाती संपली तरी त्यातून मिळालेला धडा ते कधी विसरत नाहीत. मकर राशीच्या लोकांना शांत आकाश, साधे क्षण, मनापासून केलेल्या गप्पा आणि विश्वासाने भरलेली नाती खूप आवडतात. त्यांना आयुष्यात खूप लोकांची गरज नसते. त्यांना फक्त काही खरे लोक हवे असतात, जे त्यांच्या शांततेलाही समजू शकतील. आणि कदाचित हेच मकर राशीचे सर्वात मोठे रहस्य आहे. ते बाहेरून जितके स्थिर दिसतात, तितकेच आतून ते स्वप्नांनी, भावनांनी, जबाबदाऱ्यांनी आणि न बोललेल्या संघर्षांनी भरलेले असतात. त्यांच्या आयुष्याचा खरा प्रवास इतरांना दिसत नाही, कारण ते आपल्या लढाया शांतपणे लढतात आणि प्रत्येक वेळी अधिक मजबूत बनून पुढे जातात. मकर राशीच्या लोकांच्या मनात एक वेगळी जगण्याची पद्धत असते. ते आयुष्याला केवळ घडणाऱ्या घटनांची मालिका मानत नाही, तर प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो असे मानतात. कोणतीही छोटी गोष्ट त्यांच्या मनावर खोल परिणाम करू शकते. एखाद्याने दिलेला आदर, वेळेवर केलेली मदत किंवा एखादा विसरलेला शब्दही ते अनेक वर्षे लक्षात ठेवू शकतात. त्यांना स्वतःच्या मर्यादा माहीत असतात, पण त्याचबरोबर स्वतःची क्षमता देखील माहीत असते. म्हणूनच ते कोणासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत नाही. त्यांना माहीत असते की योग्य वेळी त्यांची मेहनत आणि त्यांचे कामच त्यांच्या वतीने बोलेल. हीच गोष्ट त्यांना शांत आणि संयमी बनवते. मकर राशीचे लोक अनेकदा आपल्या आयुष्यातील मोठ्या निर्णयांबद्दल फार कमी लोकांशी बोलतात. ते योजना तयार होईपर्यंत शांत राहणे पसंत करतात, कारण त्यांना वाटते की प्रत्येक स्वप्न प्रत्येकाला सांगण्यासारखे नसते. काही गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच जगासमोर आणाव्यात. त्यांच्यात एक विलक्षण निरीक्षण शक्ती असते. एखादी व्यक्ती दुःखी आहे, कोणाच्या मनात चिंता आहे किंवा कोणीतरी खोटं बोलत आहे, हे ते अनेकदा शब्दांशिवाय ओळखू शकतात. त्यामुळे लोक त्यांना गंभीर समजतात, पण प्रत्यक्षात ते खूप संवेदनशील असतात. मकर राशीचे लोक बदलांना स्वीकारतात, पण जे
बदल विचारपूर्वक करतात. अचानक घेतलेले निर्णय त्यांना फारसे आवडत नाही. ते प्रत्येक गोष्टीचा पाया मजबूत करण्यावर विश्वास ठेवतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात प्रगती हळूहळू दिसते, पण ती टिकाऊ असते. त्यांना अपमान फार खोलवर लागतो. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण स्वतःचा सन्मान कमी करणाऱ्या गोष्टींपासून हळूहळू दूर जाऊ लागतात. त्यांच्यासाठी आदर ही नात्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. प्रेम, मैत्री किंवा कोणतेही नाते आदराशिवाय टिकू शकत नाही, असे त्यांचे मत असते. मकर राशीचे लोक अनेकदा आपल्या आनंदाचाही फार गाजावाजा करत नाही. त्यांच्या आयुष्यात मोठे यश आले तरी ते शांत राहतात आणि पुढच्या ध्येयाचा विचार करू लागतात. कारण त्यांना प्रत्येक यश हे शेवट नसून एका नवीन सुरुवातीचे पाऊल वाटते. त्यांच्या मनात अनेक स्वप्ने असतात, पण त्या स्वप्नांबद्दल ते फार कमी बोलतात. काही लोक स्वप्नांची चर्चा करतात, तर मकर राशीचे लोक त्यासाठी पाया रचत राहतात. ते बोलण्यापेक्षा कृतीतून स्वतःला व्यक्त करतात. त्यांना वेळोवेळी स्वतःमध्ये बदल घडवण्याची सवय असते. ते स्वतःच्या चुका स्वीकारू शकतात आणि त्यातून स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व वयानुसार अधिक परिपक्व आणि प्रभावी होत जाते. मकर राशीच्या लोकांना गर्दीत असूनही स्वतःसाठी काही क्षण हवे असतात. त्या शांत क्षणांमध्ये ते स्वतःला पुन्हा शोधतात, नव्या कल्पना तयार करतात आणि आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतात. त्यांच्या अनेक मोठ्या निर्णयांचा जन्म या एकांतातूनच होत असतो. त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे सातत्य. परिस्थिती चांगली असो किंवा कठीण, ते आपले काम आणि आपली जबाबदारी सोडत नाही. त्यांना माहीत असते की मोठ्या यशासाठी लहान लहान प्रयत्नांची वर्षानुवर्षे गरज असते. मकर राशीचे लोक शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात, पण त्यांच्या शांत कृतीच्या मागे एक खूप मोठे मन असते. ते ज्यांना आपले मानतात त्यांच्यासाठी शेवटपर्यंत उभे राहू शकतात आणि ज्यांनी त्यांच्या विश्वासाचा आदर केला त्यांना मकर राशीचा सहवास आयुष्यभरासाठी एक मजबूत आधार ठरू शकतो. कदाचित म्हणूनच मकर राशीचे लोक सहज समजून येत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्वात शांततेसोबत खोली आहे, कठोरतेसोबत माया आहे आणि संयमासोबत अढळ जिद्द आहे. ते कमी बोलतात, पण त्यांच्या आयुष्याची कहाणी अनेक संघर्ष, न बोललेली स्वप्ने आणि स्वतःला घडवण्याच्या अखंड प्रवासाने भरलेली असते. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर या गोष्टींपैकी किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळतात ते नक्की सांगा. तुमच्या आयुष्यातील असा एक अनुभव कमेंटमध्ये लिहा, ज्यामध्ये तुमच्या शांततेला लोकांनी गैरसमजले. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला शेअर करा, जी मकर राशीचे आहे आणि ज्याला तुम्ही मनापासून समजून घेता. अशाच राशीविषयक रहस्यपूर्ण आणि सखोल माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्याच आयुष्यातील एखादे मोठे सत्य उलगडणार आहे.